Okay friends, in previous lecture we are discuss about the menstrual cycle consisting main four phase. First one is the menstrual phase, second one is the follicular phase, third one is known as the ovulation and last one is known as the luteal phase. या चार फेजला आपण डिटेलमध्ये प्रीवियस लेक्चरमध्ये डिस्क्राइब केलेला आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट 3 to 5 डेज मधील जी फर्स्ट फेज आहे ज्याला काय म्हटलं आपण मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड फेज मध्ये जिथं फॉलिकल डेव्हलप होतात त्यांना काय म्हटलं आपण फॉलिक्युलर फेज, तिसरा ज्यावेळेस ग्राफियन फॉलिकल रप्चर्ड होतो आणि सेकंडरी ओसाइट रिलीज होतं या प्रोसेसला काय म्हणतो आपण ओव्ह्युलेशन. आणि आफ्टर ओव्ह्युलेशन द व्हेरियस चेंजेस टेक्स प्लेस inside the endometrium or inside the ovary due to the influence of ovarian hormones and pituitary hormones. ह्या सर्व पार्ट्सवर आपण प्रीवियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. त्यातले जे मेन MCQs आहेत त्यामधील फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल किती फेजमध्ये कंप्लीट होतं 4, नाव लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या फेजमध्ये सेकंडरी ओसाइट रिलीज होतो, ओव्ह्युलेशन कोणत्या डेजला होतो 14 डेज. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलच्या मिडलमध्ये येणाऱ्या फेजचं नाव काय ओव्ह्युलेशन. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला ओव्ह्युलेशनवर पाहायला मिळतील आणि तिथे असणाऱ्या हार्मोन्सवर. ज्यावेळेस तुम्हाला असं विचारला जाईल प्रश्न की मोस्ट ऑफ द हार्मोन्स ज्यामधील पिट्युटरी ग्लँड्समधील आपण 2 हार्मोन्स पाहिलं, एकाला म्हटलं आपण FSH आणि दुसरा LH. तो ओव्ह्युलेशन प्रोसेसमध्ये दोन्ही हार्मोन्स हे हाय पीक लेवलला जातात, पण मोर पीक कुणाचा असतो हाय पीक असतो तो ज्याला काय म्हटलं आपण LH. आणि त्यानंतर सेकंड पीक हाय असतो त्याला म्हणतो आपण FSH, ज्याला आपण LH सर्ज असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच या सर्व प्रोसेसला आपण एका पार्ट्समध्ये पाहिला ज्याला काय म्हटलं आपण मेन्स्ट्रुअल सायकल. तो पार्ट्स आपण डायग्रामॅटिकल तर पाहणारच आहेत, पण यांच्यामधील एक प्रोसेस आपण पाहिलेली आहे ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन मध्ये जेव्हा ग्राफियन फॉलिकल रप्चर्स होतो आणि त्याच्यातून ऍक्च्युअल जो रिलीज होणारा पार्ट आहे त्याला ऍक्च्युअल काय नाव असतं सेकंडरी ओसाइट, ज्याला आपण काय म्हणतात एक, ज्याला काय म्हणतो आपण ओहम और विच इज ऑल्सो नोन एज द फीमेल गॅमेट्स. म्हणजेच जस्ट वन प्रोसेस फॉर्मेशन ऑफ एग और ओहम जस्ट बिफोर वन स्टेज जे आहे ज्याला काय म्हणतो आपण सेकंडरी ओसाइट. तर या सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर काय आहे किंवा सेकंडरी ओसाइटमध्ये कोणते पार्ट प्रेझेंट आहे हे आज आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत. जसं आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पाहिला ज्याला काय नाव दिलं आपण मेल गॅमेट्स. Similar structure of female gamete that is known as the structure of egg or which is also known as the ovum, and these are formed during the process of ovulation takes place during the menstrual cycle, and this menstrual cycle start during the puberty age and complete at the menopause whenever the age 50 years. सर्व पार्ट्स पाहिलेत. तर स्ट्रक्चर ऑफ एग मध्ये सुरुवातीला पहा स्ट्रक्चर ऑफ एग जो आहे ज्याला आपण सिंगल पार्ट जर म्हटलं सेल कोणती असते युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर असून नेचर कोणतं आहे हॅप्लॉइड. आणि दुसरा मेन पार्ट लक्षात ठेवायचं हे नॉन मोटाईल स्ट्रक्चर आहे. कोणतं स्ट्रक्चर म्हटलं आपण नॉन मोटाईल. स्पर्म मेल गॅमेट मोटाईल की नॉन मोटाईल मोटाईल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टेल और ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्झाइल फिलामेंट. मग त्याला कोणता पार्ट्स म्हणतो आपण मोटाईल. मग ह्युमन मधील फिमेल गॅमेट जो असतो तो कोणता असतो नॉन मोटाईल. तर फर्स्ट लक्षात ठेवा दिस एग इज जनरली हॅव्हिंग द स्पेरिकल और राउंडेड इन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं असतं राउंडेड आहे. त्यानंतर तो नॉन मोटाईल स्ट्रक्चर आहे. नॉन मोटाईल असून त्यांचं नेचर हॅप्लॉइड आहे. आणि हॅप्लॉइड म्हटलं तर त्यामधील नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती असतील 23. करेक्ट. पाहिला आपण ह्युमन बिंग मध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे डिप्लॉइड मध्ये 46 आहे. तर इथं आपण हॅप्लॉइडला नेचर मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स म्हटलं तर क्रोमोझोम्स किती असतात 23 क्रोमोझोम्स. नाव these are present in the one or single cell that is known as the female gamete or which is also known as the egg. First part ह्युमन फिमेल गॅमेट्स केव्हा तयार होतं मेन्स्ट्रुअल सायकलच्या थर्ड फेजमध्ये. थर्ड फेजचं नाव काय ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशनमध्ये जो ऍक्च्युअल रिलीज होतं त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी ओसाइट. त्याचंच काय फॉर्मेशन होतं फिमेल गॅमेट ज्याला काय म्हणतो आपण एग, त्यालाच काय म्हणतो आपण ओहम. आणि याचं जर नेचर पाहिलं तर जनरली स्ट्रक्चर जर पाहिलं शेप कसा असतो ओव्हल शेप आहे की राउंडेड आहे की इलॉंगेटेड आहे
तर त्याचा शेप कसा असतो, जनरली तो राऊंडेड स्ट्रक्चर असतात. त्यानंतर तो विदाउट मुवमेंट, जी ॲक्च्युअल सिलरी मुवमेंटमुळे ओव्हिडक्टमध्ये त्याला मुवमेंट केलं जातं, पण ॲक्च्युअल त्याचं नेचर जर पाहिलं तर ते कोणतं असतं, नॉन मोटाईल. यांच्यानंतर ते स्ट्रक्चर काय आहे, हॅप्लॉइड. अँड ॲक्च्युअल यांच्यामध्ये ज्यावेळेस त्याचं साईज पाहिलं तर ॲप्रॉक्सिमेटली 0.1 मिलीमीटर इन साईज आहे, किंवा याला असं सांगू शकतात आपण 100 मायक्रॉन इन डायमीटर असतो. मग या ठिकाणी 100 मायक्रॉन इन डायमीटर ॲव्हरेज साईज कुणाची आहे, ओहम. आणि स्ट्रक्चरल पार्ट पाहिला स्ट्रक्चरली दीज आर द स्पेरिकल और राउंडेड. कसा आहे तो, राउंडेड और स्पेरिकल इन शेप आहे. तर या ठिकाणी इथं आपण जर सेकंडरी ओसाइड्स किंवा ओहमचं स्ट्रक्चर पाहिलं तर ज्यामध्ये एनक्लोज्ड करणारा फर्स्ट आता सेल म्हटलं तर या मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोण आहे हा, प्लाझ्मा मेम्ब्रेन. पण ॲक्च्युअल सेकंडरी ओसाइडचा किंवा स्ट्रक्चर ऑफ ओहमचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, याच प्लाझ्मा मेम्ब्रेनला इथे काय म्हणायचं, व्हिटेलाइन मेम्ब्रेन. व्हिटेलाइन मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ secondary oocyte or ohum is known as the Vitelline membrane. नाव फक्त लक्षात ठेवा. जसं आपण मस्क्युलर टिश्यूमध्ये मसल सेल्सला जो मेम्ब्रेन असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याला काय म्हणतो आपण, सार्कोलेमा. तसं न्यूरॉन नर्व सेलमध्ये आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, न्यूरोलेमा. सिमिलर ज्यावेळेस आपण फिमेल गॅमेटचा सेलला ज्यावेळेस आपण लिमिटिंग मेम्ब्रेन म्हटलं तर लिमिटिंग मेम्ब्रेन ॲक्च्युअल कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि याच प्लाझ्मा मेम्ब्रेनला इथं काय नाव द्यायचं, व्हिटेलाइन मेम्ब्रेन. सो व्हॉट इज द व्हिटेलाइन मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ secondary oocyte or egg is known as the Vitelline membrane. Now this Vitelline membrane which is enclosed कुणाला करतं, enclosed of fluid, that fluid is known as the, कोणतं फ्लुइड असतं, सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम which is enclosed inside the plasma membrane of the ovum, but these are distributed into the two region. Actual कंप्लीट त्याला आपण सायटोप्लाझमच म्हणतात, पण इथे कधी कधी टर्म्स बदलली जाते. ज्यावेळेस तुम्हाला असा शब्द विचारला जाईल, द पेरिफेरल सायटोप्लाझम प्रेझेंट इन द सेकंडरी oocyte इज नोन एज द, या पार्टला म्हणतो आपण एक्झोप्लाझम. काय म्हणायचं त्याला, एक्झोप्लाझम. नाव दीज आर प्रेझेंट इन द, ॲक्च्युअल हा कुठे प्रेझेंट असतो, एग कॉर्टेक्स. आता एक कॉर्टेक्स काय म्हणतो आपण, the cytoplasm present toward the peripheral part is known as the cortex, inner part is known as the medulla. कॉर्टेक्सच्या साईडला म्हणजेच कुठे असतो, व्हिटेलाइन मेम्ब्रेनच्या नियरर हा जो सायटोप्लाझम आहे याला काय म्हणायचं, एक्झोप्लाझम. अँड दोज सायटोप्लाझम दीज आर प्रेझेंट टुवर्ड द सेंटर और टुवर्ड द मिडल, दॅट पार्ट इज नोन एज द एक्झोप्लाझम. कोणता पार्ट, सॉरी, ऊप्लाझम. कोणता पार्ट म्हणायचं, ऊप्लाझम. सो दीज आर ऑल्सो नोन एज द ऊप्लाझम. So what is the ooplasm? Ooplasm is the cytoplasm present inside the egg or ovum. These are present toward the center, and whenever those part present toward the periphery, that is called as the exoplasm, and both collectively known as the cytoplasm. तर सायटोप्लाझमलाच किती पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला, दोन. एकाला काय म्हटलं आपण, एक्झोप्लाझम. दुसऱ्याला काय म्हटलं आपण, ऊप्लाझम. जो सेंटरकडे आहे त्याला काय म्हणायचं, ऊप्लाझम. आणि जो पेरिफेरल आहे त्याला म्हणायचं एक्झोप्लाझम. दीज आर ऑल्सो नोन एज द सायटोप्लाझम. बट जनरली द ओप्लाझम प्रेझेंट टुवर्ड द सेंटर, अँड दीज आर प्रेझेन्स ऑफ, किंवा ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द न्यूक्लियस. ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण सेल ऑर्गेनिल म्हणतात तर सेल ऑर्गेनिल जनरली कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट असतात, ओप्लाझम, जो टुवर्ड द सेंटर आहे. मोस्ट ऑफ द ऑल सेल ऑर्गेनिल प्रेझेंट इनसाइड द ओप्लाझम, अँड द न्यूक्लियस इज अ इसेंट्रिक न्यूक्लियस. याच्यातला न्यूक्लियसला एक स्पेसिफिक नाव दिलं जातं, द न्यूक्लियस प्रेझेंट इनसाइड द ओहम विच इज अ इसेंट्रिक इन नेचर और इसेंट्रिक इन पोजिशन. इट मीन दॅट जनरली द न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द सेंटर.
पण सेकंडरी ओसाइट किंवा ओहम मध्ये जर पाहिलं तर न्यूक्लियस हा सेंटरला नसतो, टुवर्ड द वन साइड, थोडासा अवे फ्रॉम द सेंटर. मग अशा न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? इसेंट्रिक न्यूक्लियस. इट मीन दॅट दिस न्यूक्लियस इज प्रेझेंट टुवर्ड द वन साइड, अवे फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून थोडासा दुसऱ्या साइडला जातो म्हणून त्याला काय म्हणतो आपण? eccentric nucleus. And that nucleus present inside the ovum which is also known as the, याच पार्टला काय नाव देतो आपण? that is known as the germinal vesicle. What is the germinal vesicle? Nucleus of ovum is known as the germinal vesicle. मग vitelline membrane कुणाला म्हणतो आपण? Correct. Plasma membrane of ovum is known as the vitelline membrane. Now, what is the germinal vesicle? Germinal vesicle is the nucleus of egg or nucleus of ovum, and these are located towards the one end किंवा towards the away from the center. Center पासून थोडासा एक साइडला जातो त्याला आपण इसेंट्रिक म्हणतात. आणि ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस लोकेशन, नाव दिस न्यूक्लियस इज नोन एज द इसेंट्रिक न्यूक्लियस. पहा, 4 कॅरेक्टर लक्षात ठेवा. कशाचं स्ट्रक्चर पाहतो आपण? सेकंडरी साइड, ज्याला दुसरं नाव एग, त्याला तिसरं नाव ओहम, त्याला काय चौथं नाव फिमेल गॅमेट्स. जेव्हा रिलीज होतात त्या प्रोसेसचं नाव ओव्ह्युलेशन. कितवी फेज आहे? थर्ड. कुणाचं? मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट फर्स्ट डेजला जेव्हा स्टार्ट होतं त्यास कोणती फेज असते? मेन्स्ट्रुअल फेज. किती फेज मध्ये कंप्लीट होतात? 4. चौथी फेज कोणती आहे? ल्युटल फेज. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते ऍट द ड्युरिंग द प्युबर्टी एज. त्या पॉइंटला कोणता एज म्हणतात आपण? प्युबर्टी एज. आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द मेनार्च. जेव्हा परमनंट स्टॉप होते त्याला काय म्हणायचं? मेनोपॉज. ऑल दीज आर द एमसीक्यूज. सगळे हे कोण आहेत? एमसीक्यूज आहेत. मग मला सांगा, ओव्ह्युलेशन मध्ये रिलीज होणाऱ्या स्ट्रक्चरचं नाव सेकंडरी साइट. याचाच आपण नेचर पाहतो, त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रक्चर ऑफ एग. मग यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणायचं? म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द लिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ सेल. पण जेव्हा एग सेल किंवा ओव्हम म्हणतात त्यावेळेस त्याच प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय नाव दिलं? व्हिटेलाइन मेम्ब्रेन. यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. जनरली सर्व सेलमध्ये न्यूक्लियस कुठे असतो? सेंटरला. यांच्यातला न्यूक्लियस कुठे आहे? अवे फ्रॉम द सेंटर. म्हणून त्या ठिकाणी इथं इसेंट्रिक न्यूक्लियस म्हटलं. याचं नाव काय आहे? जर्मायनल व्हेसिकल. कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट असतं? ओप्लाझम. व्हॉट इज द ओप्लाझम? ओप्लाझम इज द पार्ट्स ऑफ सायटोप्लाझम, बट दॅट सायटोप्लाझम दे आर डिवाइडेड इनटू द 2 region. Those cytoplasm present toward the periphery, that is called as the exoplasm, and toward the center, that is called as the ooplasm. And ooplasm which contain the most of the cell organelle. जे काही यांच्यामध्ये सेल ऑर्गन असतात ते सर्व कुठे असतात? ओप्लाझम मध्ये. तर इथे एक परत कॅरेक्टर लक्षात ठेवायचा. इन एग और ओहम सेंट्रिओल इज अपसेट. एनिमल सेल मध्ये कोणता पार्ट प्रेझेंट असतो? सेंट्रिओल. सेल मध्ये आपण डिटेल स्ट्रक्चर पाहिलं आहे. सेंट्रिओल इज द सेल ऑर्गेनेल अँड दॅट सेंट्रिओल इज अपसेंट. हा सेंट्रिओल कुणामध्ये प्रेझेंट असतो? ॲनिमल सेलमध्ये. पण ॲक्च्युअल ह्युमन ओव्हम मध्ये हा सेंट्रिओल काय आहे? अपसेंट आहे. मग सेंट्रिओलचं क्वेश्चन्स विचारतो, लक्षात ठेवायचं. सेंट्रिओल इज अपसेंट इन द कुणामध्ये? एग मध्ये. मग मेल गॅमेटमध्ये सेंट्रिओल प्रेझेंट आहे का? आहे. पहिले आपण 2 टाईपचे सेंट्रिओल असतात. कोणते? प्रॉक्सिमल आणि डिस्टल. करेक्ट. हेड रिजन मध्ये कोणता असतो? प्रॉक्सिमल. टेलकडे कोणता असतो? डिस्टल. याला काय नाव दिलं आपण? सेंट्रिओल. हाच सेंट्रिओल जर फिमेल गॅमेट्स मध्ये म्हटलं तर सेंट्रिओल इज अपसेंट. सेंट्रिओल याच्यामध्ये अपसेंट आहे. नाव दीज आर द जनरल स्ट्रक्चर ऑफ ओहम. आता पहा, याच्या ज्यावेळेस आपण सराउंडिंगला पार्ट पाहणार त्यावेळेस दीज आर द cytoplasm enclosing cell, but outside the cytoplasm किंवा व्हिटेलाइन मेम्ब्रेनच्या सराउंडिंगला जर आपण लेयर पाहिलं तर या लेयर मध्ये एक नॉन सेल्युलर लेयर असतो. म्हणजे ज्याला आपण जिलेटिन लाइक स्ट्रक्चर म्हणतो आपण. नॉन सेल्युलर मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट सराउंडेड बाय द व्हिटेलाइन मेम्ब्रेन. व्हिटेलाइन मेम्ब्रेनच्या आउटसाइडला एक जिलेटिनस कव्हर असतं किंवा जेल लाइक फ्लुइड्स एक स्ट्रक्चर असतं आणि ज्यांच्यामध्ये सेल्स अपसेंट आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण? नॉन सेल्युलर मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट एक्सटर्नल टू द. कुणाचे एक्सटर्नल आहे? व्हिटेलाइन मेम्ब्रेन. मग व्हिटेलाइन मेम्ब्रेन हेच कोण आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडनं अजून एक मेम्ब्रेन आहे ज्यांच्यामध्ये सेल अपसेंट आहे म्हणून याला काय म्हणायचं? नॉन सेल्युलर. नॉन सेल्युलर मेम्ब्रेन असेल तर जेल लाइक स्ट्रक्चर असतात, जिलेटिनस लाइक स्ट्रक्चर दिसतात आणि या लेअरला एक स्पेसिफिक नेम दिलं जातं. दॅट इज नोन ॲज द, याला म्हणतो आपण झोना
pellucida. So zona pellucida is the layer which is present external to the vitelline membrane, and that is zona pellucida. They do not having the cellular nature. म्हणून इथं एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, non cellular membrane present surrounding by the vitelline membrane. This membrane is known as the zona pellucida. So zona pellucida is the parts of egg. These are also known as the membrane surrounded by the कुणाच्या surrounded like vitelline membrane, cellular or non-cellular, non-cellular, and these are the gelatinous like structure. So that is called as the zona pellucida. सर्व स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे, प्रत्येकाचं वर्किंग फर्टिलायझेशन मध्ये येणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ झोना पेलिसिडा. फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. फक्त इथं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे. झोना पेलिसिडा इज द नॉन सेल्युलर मेम्ब्रेन एक्सटर्नल टू द व्हिटेलाइन मेम्ब्रेन अँड विच इज द पार्ट्स ऑफ ओहम. Now these are again external to the zona pellucida. या zona pellucida च्या एक्सटर्नल साइडला रेडियली अरेंज्ड सेल्स असतात. ज्या रेडियली अरेंज्ड सेल्स मुळे याला एक नाव देतो आपण, दॅट इज नोन एज द कोरोना रेडिएटा. पा कोण आहे हा लेयर आहे, आणि ऍक्च्युअल हा लेयर हा कुठे आहे, एक्सटर्नल टू द झोना पेलिसिडा. झोना पेलिसिडाच्या सराउंडिंगला हा जो सेल्युलर मेम्ब्रेन आहे, या सेल्युलर मेम्ब्रेनचं नाव काय दिलं आपण, दॅट इज कॉल्ड एज द कोरोना रेडिएटा. सो कोरोना रेडिएटा इज द थर्ड लेयर एक्सटर्नल टू द, कुणाच्या एक्सटर्नल साइडला आहे, एक्सटर्नल टू द झोना पेलिसिडा. मग झोना पेलिसिडाच्या आउटसाइडचं मेम्ब्रेनचं नाव काय दिलं, कोरोना रेडिएटा. सेल्युलर और नॉन सेल्युलर, करेक्ट, सेल्युलर मेम्ब्रेन असेल. दिस आर डेव्हलप फ्रॉम द, कुणापासून होतात, जेव्हा आपण सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर मॅच्युअर ग्राफियल फॉलिकल मध्ये पाहिलं, तर ग्राफियल फॉलिकलच्या मध्ये कोणत्या सेल असतात, फॉलिक्युलर सेल. फॉलिक्युलर सेल पासून सेपरेट होऊन जो लेयर तयार होतात, या लेयरला काय म्हणतो आपण, कोरोना रेडिएटा. सो व्हॉट इज द कोरोना रेडिएटा? कोरोना रेडिएटा इज द लेयर सराउंडेड बाय द झोना पेलिसिडा. झोना पेलिसिडाच्या सराउंडिंगला जो इथं लेयर आहे, या लेयरला काय म्हणतो आपण, कोरोना रेडिएटा. परत इथं नाव लक्षात ठेवा, दिस आर द थर्ड लेयर विच इज ऑल्सो नोन एज द कोरोना रेडिएटा. So corona radiata is the membrane surrounded by the zona pellucida part. Innermost layer कोणता, व्हिटेलाइन मेम्ब्रेन. त्याच्या साइडला नॉन सेल्युलर झोना पेलिसिडा, त्याच्या आउटरमोस्ट साइडला कोरोना रेडिएटा. ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण एनसीईआरटी नुसार पाहिलं तर यांच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारलं तर लक्षात ठेवायचं, व्हिटेलाइन मेम्ब्रेन these are formed by the itself cell secrete the membrane and to form the plasma membrane. म्हणजे व्हिटेलाइन मेम्ब्रेन सेल इटसेल्फ तयार करतं. पण ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल झोना पेलिसिडा आणि कोरोना रेडिएटा, दिस लेयर इज फॉर्म्ड फ्रॉम किंवा सिक्रेटेड बाय द, तिथं नाव लक्षात ठेवा, फॉलिक्युलर सेल. ज्या ओव्हेरियन फॉलिकल आहेत, प्रायमरी फॉलिकलचं ग्राफियल फॉलिकल तयार होताना जेव्हा फॉलिक्युलर सेल सेपरेट होऊन जो सिक्रिशन करून लेयर तयार करतात, त्यापैकी झोना पेलिसिडा आणि कोरोना रेडिएटा इज फॉर्म्ड बाय द फॉलिक्युलर सेल अँड व्हिटेलाइन मेम्ब्रेन इज फॉर्म्ड बाय द इटसेल्फ सेल अँड दीज आर द थ्री मेम्ब्रेन प्रेझेंट इन द एग सेल. सो आउटरमोस्ट लेयर कोरोना रेडिएटा, middle layer zona pellucida, innermost layer vitelline membrane. All these three membrane present inside the egg cell. Now another one, due to the presence of nucleus present toward the one end, now this side of ovum is known as the, या पार्टला ऍक्च्युअल या रिजन्सला कोणता रिजन्स म्हणतो आपण, एनिमल पोल. Was the animal pole? The nucleus present toward the one side. Nucleus ज्या साइडला प्रेझेंट आहे, ज्या पार्टकडे प्रेझेंट आहे, तो जर पोल पाहिला त्याला काय म्हणतो आपण, ॲनिमल पोल. आणि एक्झॅक्ट याच्या अपोजिट एंडला जेव्हा सेकंड न्यूक्लियसचा पाहिलं तर या पोलला एक नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड एज द व्हेजिटल पोल. सो हाऊ मेनी पोल प्रेझेंट इन द एग और ओहम. ओहम मध्ये ज्या साईड आहेत त्यांच्यामध्ये आपण दोन पोलचं नाव इथे लक्षात ठेवा. एक आहे ज्याला काय म्हटलं आपण, ॲनिमल पोल, आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे, व्हेजिटल पोल. सो एम्ब्रियो और एग और ओहम विच हॅविंग द टू एंड, वन इज द
ॲनिमल पोल विअर द न्यूक्लियस प्रेझेंट किंवा न्यूक्लियस प्रेझेंट टुवर्ड द एंड, जो न्यूक्लियस ज्या एंडला आहे किंवा न्यूक्लियस ज्या साईडला आहे त्या पोलला कोणता पोल म्हणायचं? ॲनिमल पोल. आणि एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट एंडचं जे स्ट्रक्चर ऑफ ओहम आहे याला कोणता पोल म्हणायचं? व्हेजिटल पोल. सो दिस सेल विच हॅविंग द हाऊ मेनी पोल? 2 पोल. वन इज द ॲनिमल पोल, अनदर वन इज द व्हेजिटल पोल. ॲनिमल पोल कुणाला म्हणायचं? ज्या साईडला न्यूक्लियस प्रेझेंट असतं त्या साईडला काय म्हणायचं? ॲनिमल पोल. मग न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? germinal vesicle. So germinal vesicle is the nucleus of ovum. These are present towards those end, that is known as the animal pole, and that is the site for fertilization. पुढे पाहणार आहेत आपण ॲक्च्युअल जेव्हा आपण फर्टिलायझेशन स्टडी करणार आहे त्यावेळेस आपण पाहिलं की ओव्हिडक्टमध्ये एक एम्प्युला रिजन आहे, तिथे फर्टिलायझेशन होतं. मग फर्टिलायझेशन होताना ॲक्च्युअल फ्युजन कुणाचं होतं? मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट. मग स्पर्म ज्यावेळेस ओहमला फ्यूज होतो आणि तेव्हा फर्टिलायझेशन होतं तर स्पर्म कोणत्या साईडनं फ्यूज करतात? स्पर्म फ्यूज टुवर्ड द ॲनिमल पोल. ॲनिमल पोल साईडनं ही फर्टिलायझेशन प्रोसेस होते. म्हणून इथं लक्षात ठेवायचं ॲनिमल पोल इज द साईट हिअर द स्पर्म इज अटॅचेस अँड टू फॉर्म द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. तर या पूर्ण एंडपैकी न्यूक्लियस ज्या साईडला आहे त्याला काय म्हटलं? ॲनिमल पोल. आणि ॲनिमल पोल इज द साईट फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे व्हेनेवर द स्पर्म रिचेस अप टू द ओहम त्यावेळेस कोणत्या एंडला अटॅच होतात? ॲनिमल पोलला. आणि प्रोसेस कोणती होते? फर्टिलायझेशन. नाव these are the general structures of these are the structure of ovum. काय काय लक्षात ठेवायचं पहा. सेल हॅप्लॉइड आहे की डिप्लॉइड आहे? हॅप्लॉइड, बिकॉज these are the गॅमेट्स कसे असतात? हॅप्लॉइड. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं oogenesis प्रोसेसमध्ये जेव्हा जर्म सेल आहे त्या जर्म सेलचं मिओसिस होतं आणि मिओसिस झाल्यानंतर जेव्हा आपण सेकंडरी oocytes म्हटलं तर सेकंडरी oocytes इज द female gamete, just one process before, that is called as the female gamete. आणि याचं जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहिलं तर स्ट्रक्चरमधील पहिला शब्द लक्षात ठेवा. जनरली शेप कसा असतो? राउंडेड आहे. त्याचा डायमीटर ॲक्च्युअल किती आहे? 100 मायक्रॉन आहे. आणि जर त्याला आपण मिलीमीटरमध्ये पाहिलं तर 0.1 मिलीमीटर. स्ट्रक्चर कसं आहे? राउंडेड स्ट्रक्चर असताना ज्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेनला नाव काय दिलं? व्हिटलाइन मेम्ब्रेन. मध्ये जो सायटोप्लाझम आहे तो किती पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केला? 2. पेरिफेरीला काय म्हटलं? एक्झोप्लाझम. टुवर्ड द सेंटरला काय म्हटलं? ooप्लाझम. मग ooप्लाझम मध्ये मोस्ट ऑफ द कोण प्रेझेंट असतात? सेल ऑर्गेनिल. मग त्यातला न्यूक्लियस कुठे आहे? ooप्लाझम. सेंटरला आहे की अवे फ्रॉम द सेंटर? अवे फ्रॉम द सेंटर. मग अवे फ्रॉम द सेंटर असेल तर त्याला काय नाव दिलं? इसेंट्रिक न्यूक्लियस. त्यांच्यानंतर यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनिल हे सर्व कशामध्ये प्रेझेंट असतात? ooप्लाझम. पण कसा कोणता सेल ऑर्गेनिल आहे जो यांच्यामध्ये अब्सेंट आहे? नाव लक्षात ठेवा. सेंट्रिओल. सो सेंट्रिओल इज अब्सेंट इनसाइड द ओहम. नाव इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी लेयर? 3 लेयर. कोणते 3 लेयर आहेत? व्हिटलाइन मेम्ब्रेन, झोना पेलिसिडा, कोरोना रॅडिएटा. आउटर मोस्ट लेयर कोणता? कोरोना रॅडिएटा. सेकंड कोणता? झोना पेलिसिडा. इनर मोस्ट कोणता? व्हिटलाइन मेम्ब्रेन. व्हिटलाइन मेम्ब्रेन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ एग सेल. दिस एग सेल इज ऑल्सो नोन ॲज द, इथे NCERT मध्ये मेन्शन केलं नाही आहे पण नीटला एकदा क्वेश्चन्स विचारलेला आहे. पुढे आपण पाहणार आहेत डिपेंडिंग अपॉन द यॉक साईड ज्याला म्हणतो आपण यॉक कंटेंट. आता हा यॉक कंटेंटच्या बेसवर दॅट इज कॉल्ड द न्यूट्रिटिव्ह मटेरियल. हा कोणता पार्ट्स आहे? न्यूट्रिटिव्ह मटेरियल. अँड डिपेंडिंग अपॉन द कंटेंट ऑफ यॉक this egg they can divided into the main 3 types. यांच्यामध्ये या एग कंटेंटच्या बेसिसवर 3 टाइप्स असतात. एकाला म्हणतो आपण मायक्रो लेसिथल एग, दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण मेझो लेसिथल एग, आणि तिसरा आहे ज्याला म्हणतो आपण मॅक्रो और पॉली लेसिथल एग. कोणत्या बेसिसवर? टाइप्स ऑफ एग म्हणतोय आपण. तर ही कशाच्या टाइप्स आहेत? टाइप्स ऑफ एग और फिमेल गॅमेट्स. कोणत्या बेसिसवर? डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ यॉक. यॉकच्या कंटेंटवर. मग यॉक कंटेंट किती प्रमाणामध्ये एग सेलमध्ये आहे किंवा फिमेल गॅमेटमध्ये आहे याच्यानुसार याचं क्लासिफिकेशन आपण 3 पार्ट्समध्ये करतात. एकाला नाव दिलं मायक्रोलेसिथल, दुसरा म्हटलं आपण मेझोलेसिथल, आणि तिसरा म्हटलं त्याला मॅक्रो और पॉलीलेसिथल. दीज आर द टाइप्स ऑफ एग डिपेंडिंग अपॉन द
content of yolk. Yolk content is the nutritive material present in the female gametes, and depending upon this content, these are divided into the three types of egg. त्यातला फर्स्ट कोणता आहे मायक्रोलेसिथल, दूसरा मेसोलेसिथल आणि तिसरं मॅक्रो और पॉलीलेसिथल. तर इथं पॉइंट लक्षात ठेवा. Microlecythal where the yolk content is very less content of yolk असेल तर याला काय म्हणायचं मायक्रोलेसिथल. त्यानंतर मॉडरेट किंवा सम अमाउंट ऑफ मॉडरेट यॉक असेल तर यांना काय म्हणतो आपण मेसोलेसिथल. अँड मॅक्रो मीन्स मोर अमाउंट ऑफ more or sufficient amount of more yolk content or the more amount of yolk content present in those eggs, that is called as the macrolecythal. yolk content सर्वात कमी असेल very less असेल तर काय म्हणायचं मायक्रोलेसिथल. जर त्या ठिकाणी मॉडरेट यॉक असेल तर काय म्हणायचं मेसोलेसिथल. आणि ज्याच वेळेस मोर कंटेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज द पॉली और मॅक्रोलेसिथल. कोणत्या बेसिसवर डिफरन्शिएट केलं डिपेंडिंग अपॉन द यॉक कंटेंट प्रेझेंट इनसाइड द egg is classified into the main three types. त्यातील फर्स्ट मायक्रोलेसिथल where the yolk is very less, त्याला काय म्हणतो आपण मायक्रोलेसिथल. सीईटी नुसार जर क्वेश्चन्स विचारला, स्टेट बोर्ड नुसार जर क्वेश्चन्स विचारला तर इथं कंटेंट लक्षात ठेवायचं की जो मायक्रोलेसिथल आहे हे एक्झाम्पल ह्युमन एगमध्ये आहे. ह्युमनमध्ये कोणत्या टाईपचं आहे काय मायक्रोलेसिथल, कोणत्या बेसिसवर डिपेंडिंग अपॉन द स्टेट बोर्ड और सीईटी. पण जर हा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला ह्युमन एग इज अ टाइप ऑफ, यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आला मायक्रोलेसिथल, मेसोलेसिथल, मॅक्रोलेसिथल आणि फोर्थ ऑप्शन असेल. या फोर्थ ऑप्शनला मी इथे लिहिलं ए लेसिथल. एग. आता ही चौथी टाइप आहे ए लेसिथल. ए मीन्स विदाउट the egg do not having or they absent the yolk content. जर absent असेल very less म्हणतोय का नाही आहे, yolk contentच absent असेल तर त्यांना काय म्हणायचं ए लेसिथल. तर ए लेसिथल नीट मध्ये क्वेश्चन्स विचारला तर ह्युमन एग जो आहे तो ह्युमन एग हा कोणत्या टाईपचा आहे ए लेसिथल. याच्या आधी तुम्ही जर AIPMT चे पेपर्स पाहिला 1997च्या नियर अबाउट ॲक्च्युअल 1997च्या MCQs मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्या पेपरमध्ये क्वेश्चन्स पाहायला भेटेल. हे चार ऑप्शन्स ह्युमन एग इज अ टाइप ऑफ, त्यामधील चार ऑप्शन सपोज ए लेसिथल आहे, मायक्रोलेसिथल आहे, मेसोलेसिथल आहे आणि मॅक्रो और पॉलीलेसिथल आहे. तर तुमचा आन्सर असेल ए लेसिथल. यॉक कंटेंट इज अपसेंट. पण जर तोच क्वेश्चन सीईटीत विचारला तर त्यावेळेस तुमचा आन्सर असेल मायक्रोलेसिथल. तर आपल्याला नीट प्रिपरेशन्स करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू नीट NCERT गेलात तर ह्युमन एग हा कोणता आहे ए लेसिथल. आणि जर सीईटीमध्ये पाहिलं तर कोणता ह्युमनमधील मायक्रोलेसिथल. यांच्या जर हा MCQs मधील ऑप्शन नसेल तर तुमचा आन्सर असेल मायक्रोलेसिथल. मग रिमेनिंग जे दोन आपण पार्ट्स पाहिलं त्यामधील मेसोलेसिथलचं एखादं एक्झाम्पल पाहिला तर मेसोलेसिथल दिस आर टाइप्स ऑफ एग प्रेझेंट इन द फ्रॉग. फ्रॉगमध्ये आपल्याला जर पाहिलं तर कोणते एग्ज असतात मेसोलेसिथल. आणि मॅक्रो किंवा पॉलीलेसिथल पाहिलं तर जनरली बर्ड्समध्ये किंवा रेप्टाईल्समध्ये जर रेप्टाईल्सच्या मध्ये पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये मॅक्रोलेसिथल पाहिलं असेल तुम्ही. एग जे आहेत किंवा फिमेल गॅमेट ज्यावेळेस म्हणतो आपण तर शेल फॉर्मेशन असतात बर्ड्समधले जे एग्ज म्हणतो आपण त्याला, तर त्यांच्यामध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ कोण असतं यॉक कंटेंट असतं आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. तर बर्ड्स आणि रेप्टाईल्समधला एक कोणता आहे मॅक्रो. त्यानंतर फ्रॉगमध्ये जर पाहिलं तर कोणता असेल मेसोलेसिथल. आणि ह्युमन बीइंगमध्ये पाहिलं असेल तर तो कोणता आहे दॅट इज कॉल्ड द मायक्रो और विच इज ऑल्सो नोन एज द ए लेसिथल. तर इथं कन्फ्युजन नाही. ए लेसिथल ज्यावेळेस MCQs मध्ये ऑप्शन असेल तर तुमचा आन्सर असेल ए लेसिथल बिकॉज ह्युमन बीइंग और ह्युमन एग दे डू नॉट कंटेन द यॉक बिकॉज due to the absence of yolk these are also known as the a lecythal. याच्याशिवाय कुठलेही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पुन्हा लक्षात ठेवायची गरज नाही आहे. एवढे कॅरेक्टर तुम्हाला आजपर्यंत MCQs विचारलेत. परत इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा.
फिमेल गॅमेट डेव्हलप जेव्हा फिमेल गॅमेट किंवा सेकंडरी ओसाइट ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस प्रोसेस कोणती? ओव्ह्युलेशन. त्यावेळेस हार्मोन्स कोणता? LH. त्याला कोणती प्रोसेस म्हणतो आपण? ओव्ह्युलेशन. रिलीज होणारा पार्ट कोणता असतो? सेकंडरी ओसाइट, ज्याला काय म्हणतो आपण? एग और ओव्हम. यांच्यामध्ये किती मेम्ब्रेन्स असतात? 3. आउटर मोस्ट मेम्ब्रेन कोणता? कोरोना रेडिएटा. सेकंड इन जस्ट इनसाइड द कोरोना रेडिएटा कोणता लेयर आहे? झोना पेलिसिडा. इनर मोस्ट लेयर कोणता? दॅट इज कॉल्ड एज द विटालाइन मेम्ब्रेन. एनक्लोज केलेला फ्लुइड कोणता? सायटोप्लाझम. किती पार्ट मध्ये डिवाइड्स होतात? 2. पेरिफेरी आणि सेंटर. पेरिफेरीला काय म्हणायचं? एक्झोप्लाझम. सेंटरला त्याला काय म्हणायचं? ओप्लाझम. ओप्लाझम मध्ये कोण प्रेझेंट असतात? मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनिल. न्यूक्लियस सेंटर लाईक अवे फ्रॉम द सेंटर आहे, अवे फ्रॉम द सेंटर. आणि मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनिल कुठे असतात? ओप्लाझम. कोणता सेल ऑर्गेनिल अब्सेंट आहे? सेंट्रिओल. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस towards the one end due to the human egg which having the two pole. First one is the animal pole, second one is the vegetal pole. Animal pole ज्या साइडला आहे तिथे कोण प्रेझेंट असतो? न्यूक्लियस. आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट एंडला कोणता पार्ट असतो? व्हेजिटल पोल. फर्टिलायझेशन होताना स्पर्म ज्या ओहमला अटॅच होतात कोणत्या साइडने अटॅच होतात? एनिमल पोल. नाव दीज आर द जनरल स्ट्रक्चर ऑफ ओहम. तर इथे आपला जो पहिला पार्ट्स आपण पाहिला मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्यातून रिलीज होणारा जो ओहम आहे, हे 2 पार्ट्स आपण प्रिव्हियस लेक्चर आणि या लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. तर हे जे स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे यालाच आपण पाहतोय थोडक्यात इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय नाव दिलं आपण? स्ट्रक्चर ऑफ ओहम ॲक्च्युअल, दॅट इज नोन एज द सेकंडरी ओसाइट. ॲक्च्युअल सेकंडरी ओसाइट जेव्हा रिलीज होतात तेव्हा होणारी प्रोसेस कोणती असते? ओव्ह्युलेशन. पहा, inside the ovary whenever during the follicular phase the primary follicle is converted into mature Graafian follicle, and due to the ruptures of Graafian follicle under the influence of LH hormone to release the secondary oocyte, or that is called as the ovum. याचा आपण स्ट्रक्चर आज डिस्क्राइब केलं आहे. त्यामधील ओव्ह्युलेशन फेज मध्ये जो रिलीज होणार ऍक्च्युअल पार्ट आहे ज्याचं नाव काय? सेकंडरी ओसाइट. ऍक्च्युअल सेकंडरी ओसाइट्स पाहिलं दॅट इज कॉल्ड एज द ओहम. जनरली शेप कोणता असतो? राउंडेड आहे. नेचर कोणतं आहे? हॅप्लॉइड. कारण गॅमेट्स म्हटलं तर नेचर कोणतं? हॅप्लॉइड. नॉन मोटाईल फिमेल गॅमेट्स. याचं जर आपण ॲक्च्युअल स्ट्रक्चरली किंवा मॉर्फॉलॉजिकल जर कॅरेक्टर पाहिलं, they do not having the flagell like structure, that's why these are also known as the non-motile. Now these are the haploid and rounded in structure, so that is called as the female gametes. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण याच्या स्ट्रक्चरचा डायमीटर पाहिला किंवा सेल्स पाहिलं तर सेलला आपण लार्जेस्ट बॉडी ऑफ द सेल म्हणतात. कंपॅरेटिव्हली अदर सेलपेक्षा लार्ज साईज आहे. 0.1 मिलीमीटर त्याचं डायमीटर आहे किंवा त्याला 100 मायक्रॉन इन डायमीटर म्हणतो आपण. नाव दिस ओहम which is very less content of yolk. यांच्यामध्ये जर आपण पार्ट पाहिला तर yolk is also called as the nutritive part present in the female gamete. याच्या बेसिसवर आपण आता चार टाइप्स पाहिलेले आहेत. very less असेल तर काय म्हणतो आपण? मायक्रोलेसिथल. मॉडरेटली असेल तर काय म्हणतो आपण? मेसोलेसिथल. अँड मेनी मोर अमाऊंट ऑफ यॉक असेल तर काय म्हटलं आपण? मॅक्रो किंवा पॉलीलेसिथल. आणि ॲक्च्युअल त्यांच्यामध्ये यॉक कंटेंटच अब्सेंट असेल तर त्यांना काय म्हणतो आपण? ए लेसिथल. तर दोघातलं कंपॅरिझन लक्षात ठेवा. एनसीईआरटी मध्ये जर क्वेश्चन्स विचारला गेला आणि मायक्रोलेसिथल आणि ए लेसिथल असं जर ऑप्शन असेल तर तुमचा आन्सर असेल ए लेसिथल. ह्युमन बीइंग मध्ये यॉक कंटेंट जनरली अब्सेंट असतात आणि इफ इट इज प्रेझेंट दे आर व्हेरी लो आहे, म्हणून या ठिकाणी मायक्रोलेसिथल टर्म वापरलाय. अँड अकॉर्डिंग टू द सीईटी और स्टेट बोर्ड मायक्रोलेसिथल म्हणतात, पण एनसीईआरटी वर एक बेसवर क्वेश्चन्स आला होता एकदा 1997 मध्ये AIPMT ला. त्यावेळेस तुमचं आन्सर असेल त्या ठिकाणी ए लेसिथल. तर ए लेसिथल कुणामध्ये? ह्युमन बीइंग. मेझोलेसिथलचा आपण एक एक्झाम्पल पाहिला. कोणत्या टाईप कुणामध्ये होतात? फ्रॉग मध्ये. आणि जेव्हा आपण मॅक्रोलेसिथल किंवा पॉलीलेसिथल म्हटलं तर एक्झाम्पल्स पाहिलं आपण कुणामध्ये असतात? करेक्ट, रेप्टाइल्स मध्ये आणि बर्ड्स मध्ये. ज्यावेळेस हॅचिंग ऑफ एग्स होतात त्यावेळेस सफिशियंट अमाऊंट ऑफ यॉक कंटेंट लागतं आणि याच्यानुसार जर आपण ते ऑर्गॅनिझम डिस्ट्रीब्युशन्स केलं तर फ्रॉग मध्ये मेसोलेसिथल, बर्ड्स आणि रेप्टाइल्स मध्ये पॉली और मॅक्रोलेसिथल, आणि ह्युमन बीइंगचं एक्झाम्पल घेतलं तर ए लेसिथल, आणि ए लेसिथल ऑप्शन नसेल तर तुमचं असेल मायक्रोलेसिथल. सेल राउंडेड, हॅप्लॉइड, नॉन मोटाईल, यॉक कंटेंट व्हेरी लेस म्हणून त्याला काय म्हटलं? मायक्रोलेसिथल. त्यानंतर इन साइड ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहत
त्यावेळेस सेल enclosed by the membrane, that membrane is known as the vitelline membrane. So plasma membrane of Ohm is known as the vitelline membrane, which is enclosed by the cytoplasm. Actual this cytoplasm they are distributed into the two region, outer and inner. Peripheral ला म्हणतो आपण कॉर्टेक्स, इनर ला म्हणतो आपण मेडुला. एक कॉर्टेक्स मध्ये जो सायटोप्लाझम आहे तो थिन असतो आणि त्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द सेल ऑर्गेनल अब्सेंट असतात. तर या पार्टला काय म्हणतो आपण एक्झोप्लाझम, आणि जो सेंटर मध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण ओप्लाझम. So cytoplasm of Ohm is also known as the ooplasm, where the most of the cell organelle is present. Nucleus is present toward the one end. That's why this nucleus is known as the eccentric nucleus. पण ऍक्च्युअल या न्यूक्लियसला इथं न्यूक्लियस न म्हणता काय म्हणतो आपण, न्यूक्लियस ऑफ ओहम इज ऑल्सो नोन एज द germinal vesicle. Correct. So nucleus present in the Ohm, it is also known as the eccentric न्यूक्लियस पोझिशन मुळे, आणि न्यूक्लियसला नाव देतो आपण दॅट इज कॉल्ड एज द जर्मायनल व्हेसिकल. यांच्यामध्ये जो सेल ऑर्गेनल अब्सेंट आहे त्याचं नाव लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला आहे. सेंट्रिओल इज अब्सेंट इन द ओहम, ओहम मध्ये सेंट्रिओल अब्सेंट आहे. फर्स्ट मेम्ब्रेन कोणता झाला मग, विटालाइन मेम्ब्रेन. विटालाइन मेम्ब्रेनच्या एक्सटर्नल साइडला दोन मेम्ब्रेन आपण पाहिलं, झोना पेलिसिडा आणि कोरोना रेडिएटा. पण इथं परत एक वाक्य तुम्हाला मेन्शन करायचं आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस प्रेझेंट टुवर्ड द वन एंड, दॅट्स वाय दे हॅव्हिंग द टू पोल्स. वन इज द पोलॅरिटी म्हटलं तर टू पोल्स. कोणते दोन पोल्स पाहिले आपण, न्यूक्लियस ज्या साइडला असतो त्याला काय म्हणतो आपण, करेक्ट, एनिमल पोल, आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट एंड आहे त्याला काय म्हटलं आपण, व्हेजिटल पोल. सो इट इज साइड शोज द प्रेझेन्स ऑफ पोलार बॉडीज. पोलार बॉडीज म्हणजे या ठिकाणी पोलार बॉडीज मुळे आपण पुढे फर्टिलायझेशन मध्ये पाहणार आहेत की सेकंड पोलार बॉडी ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस ह्या ओहो सेकंड रुसाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ओहम. मग मिओसिस सेकंड मध्ये पोलार बॉडी येतं. फर्टिलायझेशन मध्ये आपण हा डिटेल मध्ये पार्ट्स पाहणार आहेत. त्याला पेरी विटालाइन मेम्ब्रेन मध्ये येणारा पोलार बॉडीज आहेत. पोलार बॉडीकडे आहे म्हणून त्याला कोणता पार्ट्स म्हणतात, पोलार बॉडी ऑन न्यूक्लियस ज्या साइडला आहे त्यांना कोणता पोल म्हणायचं, एनिमल पोल. तर इथं आधी वाक्य लक्षात ठेवा, न्यूक्लियस ज्या साइडला आहे त्याला काय म्हणतो आपण, एनिमल पोल, आणि त्याच्या अपोजिट जो एंड आहे ह्याला काय म्हणायचं, व्हेजिटल पोल. सो ओहम इट कन्सिस्ट ऑफ पोलॅरिटी, हाऊ मेनी पोल, टू पोल, वन इज द एनिमल, अनदर वन इज द व्हेजिटल. त्यापैकी फर्टिलायझेशन कोणत्या साइडनं होतं, करेक्ट, एनिमल पोल. यानंतर आपण पाहिलं एक्सटर्नल टू द पेरीव्हिटालाइन मेम्ब्रेन. The another one, two protective covering or membrane is present. One is the zona pellucida. They do not having the cell. That's why these are also known as the non-cellular. These are the thin and transparent. Perivitelline membrane विटालाइन मेम्ब्रेनच्या साइडला जो मेम्ब्रेन आहे नॉन सेल्युलर आहे त्याला काय म्हणतो आपण, झोना पेलिसिडा. and external to the zona pellucida the another one layer is present that is called as the correct corona radiata. So additional code, outer thick cellular corona radiata. So these are consist of how many layer, 3 layer. First one vitelline membrane, second one zona pellucida, third one corona radiata. Cellular किती आहेत, कोरोना रेडिएटा. नॉन सेल्युलर कोणता आहे, झोना पेलिसिडा. या दोन एक्सटर्नल कव्हरिंग कुणाच्या आहेत, विटालाइन मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ओहमला काय म्हणायचं, विटालाइन मेम्ब्रेन. सो ऑल दीज आर द पार्ट प्रेझेंट इन द सेकंडरी साइट और विच इज ऑल्सो नोन एज द ओहम. पण ऍक्च्युअल ओहम ज्यावेळेस पाहणार आहेत तर या ठिकाणी येणारा जो पेरीव्हिटालाइन मेम्ब्रेन किंवा पेरीव्हिटालाइन जो स्पेस आहे ज्यांच्यामध्ये सेकंडरी पोलार बॉडी आहे, तर हा पार्ट आपला येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये, ज्याला आपण प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन म्हणतायत. तर आजपर्यंत आपले कंप्लीट झाले दोन क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात, आणि दुसरा आहे ओव्ह्युलेशनच्या वेळेस जो रिलीज होणारा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी oocyte. तर सेकंडरी oocyteचं कन्व्हर्जन जेव्हा ओहम मध्ये होतं त्यावेळेस इथं प्रेझेंट कोण असतो, पेरीव्हिटालाइन स्पेस, आणि यांच्यामध्ये कोणती बॉडीज असते, सेकंड पोलार बॉडी. तर ऍक्च्युअल हा पार्ट आपण पाहणार आहे डिटेलमध्ये फर्टिलायझेशन. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहे प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ओके, लेट अस स्टॉप हियर. नाउ रिमेनिंग पार्ट विल बी स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.